संजय राऊतांसह अनिल परब यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तिघांमध्ये तब्बल 45 मिनिटे चर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता। राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुन्हा दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक। अनिल परब, संजय राऊत आणि बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित राहणार। युतीच्या चर्चा सुरू असतानाच नेते पुन्हा एकदा एकत्र भेटणार, तर आज नेते एकत्र येऊन अंतिम चर्चा करणार असल्याची माहिती। मनसेसोबतच्या युती संदर्भात आठवडाभरात अधिकृत घोषणा होणार। ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीवरती संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आले तरी काही परिणाम होणार नाही। भाजप युतीचा महापौर होणार। पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल महापौर। नेमकं कोण असेल ते भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। ठाकरे सेना आणि मनसेची युती तर होणारच, त्याला जास्त दिवस मोजावे लागणार नाहीत। येत्या 2 ते 4 दिवसात युतीची घोषणा होईल। ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। चर्चेनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील। दोन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचं मुंबईमध्ये आता फारसं बळ राहिलं नाहीये, त्यामुळे काँग्रेसने निवडणूक लढवली तरी जास्त फरक पडणार नाही। मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार। या वर्षा गायकवाड यांच्या भूमिकेवरती खासदार अशोक चव्हाण यांची टीका। महाविकास आघाडी एकत्र राहावी हा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असणार। महाविकास आघाडीनं अभेद्य राहून निवडणूक लढवावी ही आमची इच्छा आहे। वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यावरती परब यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार, खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं होतं वक्तव्य। रहमान डकैत कोण आणि मुंबईला कोणाला लुटायचं आहे हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, तर रहमान डकैत कोण सर्वांना माहिती आहे, एकनाथ शिंदेंनी केली होती टीका। भाजप शिंदे सेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करतंय। महापौर भाजपचा होईल की महायुतीचा हे भाजपनं स्पष्ट करावं। भाजप आणि शिंदे सेनेच्या पदाधिकारी फोडाफोडीवरून अंबादास दानवेंची भाजपवर टीका। संजय राऊतांना निगेटिव्ह बोलल्याशिवाय जेवणच जात नाही। राऊत बरे व्हा आणि ठाकरे सेनेची वाट लावा, संजय शिरसाट यांचा राऊतांना खोचक टोला। राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरलं, डोळे मिटून यांनी पालिकेमध्ये 25 वर्ष खा खा खाल्लं। आशिष शेलार यांचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा। आता तारीख ठरली, वारही ठरला। महापालिका निवडणुकीवरून शेलार यांचा निशाणा। अमरावती पालिकेमध्ये दादांची राष्ट्रवादी महायुतीत राहणार नाही। आमच्यामुळे राष्ट्रवादीला फायदा, मात्र राष्ट्रवादीचा आम्हाला काहीही फायदा नाही। रवी राणांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानीची युती रवी राणांकडून स्पष्ट। 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर असतील। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही माहिती घेतोय, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या बैठकीतल्या चर्चेचा प्लॅन TV9 मराठीकडे। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150, शिंदे सेना 125 जागा लढण्यावर आग्रही। त्यासोबतच मुंबईमध्ये भाजपचा तर ठाण्यात शिंदे सेनेचा महापौर होणार। मुंबईमध्ये एकत्र तर ठाणे KDMCमध्ये स्वतंत्र लढण्याचाही प्लॅन असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांच्या मागण्या मॅच झाल्या पाहिजेत हा आमचा प्रयत्न। पहिल्या फेरीच्या बोलणी करायला मी स्वतः भाजप कार्यालयामध्ये जाणार। महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीवरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजप आणि RPI आठवले गट यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी। बैठकीमध्ये RPIकडून 8 ते 10 जागांची मागणी। सूत्रांची माहिती, तर कलिना, चेंबूर, गोरेगाव, धारावी या भागातील जागांवर RPIनं दावा केल्याचीही माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जास्त जागा लढवणार। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर होती। छत्रपती संभाजीनगरच्या जागांसंदर्भात बोलताना संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र यावं। सुळेंचा नाना काटेंना फोन। कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुप्रिया सुळेंच्या सूचना। राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक प्रचार सभेसाठी शिवाजी महाराज पार्क मिळण्यासंदर्भात अर्ज। मनसेनं 11 आणि 12 जानेवारीसाठी पालिकेकडे परवानगी मागितली, तर शिवसेना ठाकरे गटाकडून 12 तारखेला शिवाजी पार्क मिळण्यासंदर्भात अर्ज। बातमी आता महत्त्वाची आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेसाठी महायुतीची बैठक। भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची ही बैठक सुरू आहे। या बैठकीला शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जयस्वाल, तर भाजपकडून जिल्हाध्यक्ष शितोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमधील वरळी डोम या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मेळावा करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक। शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार।
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी राहुल गांधींना दिलासा, कोर्टाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला. राऊस अव्हेन्यू कोर्टाने आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला. पुण्याच्या येरवडा तुरुंगातून शीतल तेजवानीचा बावधन पोलिसांनी ताबा घेतला. शीतल तेजवानी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये. गेवराईमधील माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यकावरील हल्ला प्रकरण. आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू त्रिंबक पवार यांच्यासह 5 आरोपींना अटक. तर नगर परिषद निवडणुकीच्या वेळेस अमृत डावकर यांच्यावर झाला होता हल्ला. नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये आज देखील वृक्ष लागवड. काल 1000 झाडांची लागवड करण्यात आली होती. शहरात टप्प्याटप्प्याने 15,000 झाडांची लागवड केली जाणार. वाशिमचे रिसोड आणि मालेगाव तालुक्यामध्ये युरिया खताची मागणी. उपलब्ध साठा अपुरा पडत असल्याचं चित्र. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक. तातडीनं युरिया खताचं वितरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे फळबागांचं नुकसान. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाराच्या मधाडीमध्ये केळीच्या शेतातून शेतकऱ्याला चांगला नफा. केळीच्या शेतात मिळवलं 4 लाखांचं उत्पन्न. गणेश शेंडे असं शेतकऱ्याचं नाव. खानदेशातील थंडीचा पपई पिकाला मोठा फटका. खानदेशातील पपई उत्पादन अडचणीत तर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पपई पीक धोक्यात. शेतकऱ्याची चिंता वाढली. अकोला जिल्ह्यामध्ये कपाशी पिकावरती बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतित. गोंदियातील शासकीय धान खरेदीची मुदत संपली. शासनाकडून 15 डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान 1,09,193 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 8,55,000 क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरती चिया पिकाची लागवड. मात्र पीक विम्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण. कृषी विभागानं चिया पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश करावा. शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या पिकावरती परिणाम. अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे झाडांची वाढ खुंटली. अनेक भागामध्ये झाडांना अत्यल्प फळधारणा तर अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी चिंतित. नायलॉन मांजाविरोधात येवला शहर पोलीस ऍक्शन मोडवरती. पोलिसांकडून बॅनर लावत नायलॉन मांजाविरोधात जनजागृती. बंदी असलेला नायलॉन मांजा वापराल तर थेट पालकांवर कारवाई होणार. बॅनरमधून पोलिसांचा नागरिकांना इशारा. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार. चंद्रपूर जिल्ह्यातला शेतकऱ्याचा धक्कादायक आरोप तर चंद्रपूरच्या नांदखेड तालुक्यातल्या मिंथूर गावातला धक्कादायक प्रकार समोर. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार नाही हे जवळपास निश्चितच. महापालिकेच्या निवडणुका लागल्यानं हद्दवाढीचा निर्णय नाहीच. अहिल्यानगरच्या अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार. रेल्वे मार्गाच्या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक. हजारो नागरिकांचा प्रांत कार्यालयावरती मोर्चा. यावेळेस आंदोलकांकडून अकोले ते संगमनेर बाईक रॅलीही काढण्यात आली. चंद्रपुरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटलचे 22 तारखेला लोकार्पण होणार. मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार. तर 280 कोटी रुपये खर्चून 140 खाटांचे रुग्णालय उभारलं. पुण्याच्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांचे मोठे हाल. गेल्या महिनाभरापासून लिफ्ट बंद असल्याची माहिती.